वेलकम टू फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडी बाय चित्रे सर. चित्रे सरांच्या फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. इन दिस सेशन वी विल स्टडी HSC 12th Physics Chapter 7 Wave Optics Part 6. Next point is comparison of Young's double slit interference pattern and single slit diffraction pattern. यंगचा डबल स्लिट एक्सपेरिमेंट जे आहे ह्यामधलं आणखीन डिफ्रॅक्शन जे आहे प्रॉपर डिफ्रॅक्शन या दोन्हीमध्ये आपण डिफरन्स पाहायचा आहे, कंपॅरिझन करायचं आहे. त्यासाठी आपण फर्स्ट हा टेबल पहा. नाउ इन दिस केस these are the physical quantities. This is for Young's double slit experiment and this is for diffraction column. Now first difference is fringe width W. This in case of interference W equal to lambda capital D upon small d, where lambda is wavelength of light used, capital D is source screen distance, small d is distance between two slits or two virtual sources. And in case of diffraction W equal to lambda capital D by A. Here A is slit width except for the central bright fringe. हा सेंट्रल ब्राइट फ्रिंज सोडून आपण बाकीच्या ब्राइट फ्रिंजला विड्थ करण्यासाठी हा इक्वेशन आपण वापरू शकतो. नेक्स्ट आहे nth ब्राइट फ्रिंजचा डिफरन्स फॉर इंटरफरन्स अँड डिफ्रॅक्शन. फर्स्ट वन इज फेज डिफरन्स डेल्टा बिटवीन एक्स्ट्रीम रेज. दोन एक्स्ट्रीमचे रेज आहेत, ह्या दोन रेमधला असणारा फेज डिफरन्स फॉर इंटरफरन्स n × 2π असतो अँड फॉर डिफ्रॅक्शन n + ½ × 2π. अँग्युलर पोझिशन थीटा फॉर इंटरफरन्स n × λ/d and for diffraction n + ½ × λ/d. path difference delta x between extreme rays. दोन एक्स्ट्रीम रेज मधला path difference n λ for interference and n + ½ × λ for diffraction. Distance from the central bright spot y n × λ/d nw. This is for interference and for diffraction n + ½ × λ capital D by A and this is equal to nw. Now next for nth dark fringe. nth dark fringe साठी परत डिफरन्स आहेत. पहिला डिफरन्स आहे फेज डिफरन्स डेल्टा बिटवीन एक्स्ट्रीम रेज. दोन एक्स्ट्रीम रेज मधील फॉर डार्क फ्रिंज साठी फेज डिफरन्स आहे n - ½ × 2π and for diffraction n × 2π. angular position theta for interference n - ½ × λ/d and for diffraction n × λ/d. path difference delta x between extreme rays n - ½ lambda. This is for interference and for diffraction n × lambda. Distance from the central bright spot y n - ½ × lambda capital D by small d. This is nw for interference and for diffraction n × lambda d by small a equal to nw. आता यामध्ये आपण जर ऑब्झर्वेशन केलं तर nth ब्राइट फ्रिंजच्या ज्या इंटरफरन्सच्या कंडिशन्स आहेत या बघा, या सर्व चारही कंडिशन्स, ह्या कंडिशन्स nth ब्राइट फ्रिंजच्या इंटरफरन्सच्या कंडिशन nth डार्क फ्रिंजला डिफ्रॅक्शनला येतात. आणखीन nth ब्राइट फ्रिंजच्या डिफ्रॅक्शनच्या ह्या ज्या कंडिशन्स आहेत त्या तिथं nth डार्कच्या इंटरफरन्सच्या कंडिशनला येतात. नेक्स्ट वन इज डबल स्लिट डिफ्रॅक्शन पॅटर्न. नाउ there are narrow interference fringes similar to those in Young's double slit experiment, but of varying brightness and shape of their envelope is that of the single slit diffraction pattern. यामध्ये बघा फर्स्ट जे आहे जेव्हा आपण इंटरफेरन्स बघतो, इंटरफेरन्सच्या फ्रिंजेस जे आहे ब्राईट डार्क ब्राईटर, त्यामध्ये त्याची इंटेन्सिटी जी आहे अशी ही व्हॅरी होते ब्राईट डार्क ब्राईटरमध्ये. आणखीन ओनली सिंगल स्लिट डिफ्रॅक्शन जे असेल, ओनली सिंगल स्लिट डिफ्रॅक्शनमध्ये हा सेंट्रल मॅक्झिमा आहे, ब्राईटनेस जास्त आहे, त्यानंतर कमी होत असतं ब्राईटनेस हे बोथ साईडला. ह्याची इंटेन्सिटी ॲज वेल ॲज विड्थ ही व्हॅरी होत जाते. हिची सेंट्रल ब्राईटनेस हा जास्त आहे आणि विड्थ पण जास्त आहे, नंतर ब्राईटनेस कमी झाला, विड्थ पण कमी झाली, अशी बोथ साईडला इंटेन्सिटी ॲज वेल ॲज ब्राईटनेस हे कमी होत जातो सिंगल स्लिट डिफ्रॅक्शनमध्ये. आणि हे डबल स्लिट इंटरफरन्स जे आहे त्यामध्ये हे ॲम्प्लिट्यूड आणखीन ब्राईटनेस हा सेम असतो, कॉन्स्टंट असतो. आणखीन आपण नेक्स्ट डबल स्लिट डिफ्रॅक्शन जे आहे, डबल स्लिट डिफ्रॅक्शनमध्ये त्यामध्ये हे इंटरफरन्स होऊन आपण नेक्स्ट हे रिझल्टंट जे आहे, हे रिझल्टंट हे इंटरफरन्स असतो, असा डिफ्रॅक्शन असतो. आणि सेंट्रल हा मॅक्झिमा आहे, परत हे मिनिमा आहे.
याची विड्थ पण जास्त आहे, इंटेन्स पण जास्त आहे, इकडे विड्थ पण कमी आहे, इंटेन्स पण कमी आहे. तर ए डायग्राम जे आहे ही यंग्स डबल स्लिट इंटरफरन्स आहे, हा यंग्सचा डबल स्लिट इंटरफरन्स आहे. बी आहे सिंगल स्लिट डिफ्रॅक्शन, हे सिंगल स्लिटचं डिफ्रॅक्शन आहे. आणि सी जे आहे हे डबल स्लिट डिफ्रॅक्शन आहे, डबल स्लिटचं डिफ्रॅक्शन आहे. याची एनवलप जे आहे ह्या इंटरफरन्ससारखी असते, व याची एनवलप जे आहे ही डिफ्रॅक्शनसारखी आहे. डबल स्लिटची आहे ना, त्यामध्ये इंटरफरन्स पण झालेला आहे, डिफ्रॅक्शन पण झालेलं आहे. इंटरफरन्स जे आहे ना सेंट्रलचे मिनिमम मॅक्झिमम आहेत आणि डिफ्रॅक्शनचा हे एनवलप आहे इथं. नेक्स्ट पॉइंट इज resolving power. This resolving power is ability to distinguish two physically separated objects as two distinct objects is known as the resolving power of optical instrument. तर ही ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटची ॲबिलिटी आहे की ज्याच्यामध्ये ते दोन ऑब्जेक्ट सेपरेट जे आहे ते दोन ऑब्जेक्ट सेपरेटली डिस्टिंग्विशली बघायची किंवा दाखवण्याची त्याची ॲबिलिटी जी आहे ती ॲबिलिटी म्हणजेच त्या इन्स्ट्रुमेंटची रिझॉल्विंग पॉवर असते. रिझॉल्विंग पॉवर of an optical instrument depends upon the aperture and wavelength of light used. तर आपण जे काही इन्स्ट्रुमेंट आपण वापरतो ऑब्जेक्ट बघण्यासाठी त्याचं ॲपर्चर जे आहे, डायमीटर जे आहे, त्याच्यावरती आणखीन जी लाईट वेव्ह आहे त्या लाईट वेव्हच्या वेवलेंथवरती रिझॉल्विंग पॉवर त्या ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटची डिपेंड असते. The resolving ability of an instrument is stated in terms of the visual angle, which is the angle subtended at eye by the two objects to be resolved. आता रिझॉल्विंग ॲबिलिटी जे आहे त्या इन्स्ट्रुमेंटची ही आपण त्याच्या व्हिज्युअल अँगल जे आहे ह्याच्यावरून पण आपण सांगू शकतो. तर व्हिज्युअल अँगल म्हणजेच काय, त्या ऑब्जेक्टनं आयसी केलेला म्हणजे डोळा जे आहे किंवा इन्स्ट्रुमेंट जे असेल त्याच्याशी केलेला अँगल जे आहे तो अँगल जे आहे त्यालाच आपण व्हिज्युअल अँगल पण म्हणतो. याच्यावरती पण ती रिझॉल्विंग पॉवर डिपेंड असते. द मिनिमम व्हिज्युअल अँगल बिटवीन टू ऑब्जेक्ट्स दॅट कॅन बी रिझॉल्व्ड बाय दॅट इन्स्ट्रुमेंट इज कॉल्ड लिमिट ऑफ रिझॉल्युशन. तर कमीत कमी किती अँगल असेल की त्या अँगलला आपण ते दोन ऑब्जेक्ट डिस्टिंग्विशली वेगळेपणे बघू शकतो, तो अँगल जे आहे त्याला आपण मिनिमम व्हिज्युअल अँगल असं म्हणतो. त्यालाच आपण लिमिट ऑफ रिझॉल्युशन म्हणतो. रेसिप्रोकल ऑफ लिमिट ऑफ रिझॉल्युशन इज कॉल्ड रिझॉल्विंग पॉवर. आता लिमिट ऑफ रिझॉल्युशन जे ह्या लिमिट ऑफ रिझॉल्युशनचा आपण रेसिप्रोकल घेतला तर रेसिप्रोकलला आपण रिझॉल्विंग पॉवर म्हणतो. तर ह्या इन्स्ट्रुमेंटमध्ये दाखवले बघा, यामध्ये हे ॲनिमेशन आहे. तर इनिशियली हा दोन वेगवेगळे ऑब्जेक्ट जे आहेत त्या ऑब्जेक्टपासून येणारा जे रे आहे, तर हे दोन ऑब्जेक्ट ह्या इन्स्ट्रुमेंटमध्ये पाहिल्यानंतर ते रिझॉल्व झाले, सेपरेट झाले आहेत. आपण दोन्हीचा इथं बघा ॲनिमेशनमध्ये. तर हे दोन जे ऑब्जेक्ट आहेत ह्या दोन अँगल ऑब्जेक्टचा जे अँगल झालेला आहे तो व्हिज्युअल अँगल असतो. आता इथून दोन ऑब्जेक्टपासून आलेले रे जे आहेत हे रे इथं ह्या लेन्समधून पास होऊन हा जे अँगल तयार झाला इथं, आणि इकडं ह्या दोन ऑब्जेक्टचे दोन डिफ्रॅक्शन पॅटर्न तयार होतात. आणि दोन हे डिफ्रॅक्शन पॅटर्न जर वेगवेगळे असतील, सेपरेटले असतील, डिस्टिंक्टले असतील तर आपल्याला ते दोन ऑब्जेक्ट दोन वेगवेगळे आपल्याला पाहायला मिळतात. आणि हा अँगल आहे हा जितका लार्ज असेल तेवढे आपण सेपरेटली हे आपण ऑब्जेक्ट पाहू शकतो डिस्टिंग्विश सेपरेटली. हा अँगल जास्त असेल तर. आणखीन हा ज्यावेळी हा अँगल कमी असतो, हा अँगल ज्यावेळी कमी होईल त्यावेळी हे दोन्ही जे ऑब्जेक्ट आहेत ह्या दोन्ही ऑब्जेक्टचे जे डिफ्रॅक्शन पॅटर्न तयार झाले आहेत हे डिफ्रॅक्शन पॅटर्न ओव्हरलॅप होतात. आणि ओव्हरलॅप झाल्यामुळे आपल्याला ते दोन ऑब्जेक्ट दोन न दिसता सिंगल दिसतो. हे कमी अँगलला हे रिझॉल्विंग पॉवर कमी असेल तर त्यावेळी असं होतं. डिफ्रॅक्शन पॅटर्न ओव्हरलॅप झाल्यामुळे आपल्याला दोन ऑब्जेक्ट सिंगल दिसतो, सेपरेट दिसत नाहीत ते. इथे डिफ्रॅक्शन पॅटर्न असं ओव्हरलॅप झालेला दिसतो बघा ॲनिमेशनमध्ये. आणि हे जर आपण इन्स्ट्रुमेंट वापरून मायक्रोस्कोप किंवा टेलिस्कोप वापरल्यानंतर हे जे ऑब्जेक्ट्स आहेत आपण रिझॉल्व करून सेपरेटली डिस्टिंग्विशली बघू शकतो. म्हणजे छोटे ऑब्जेक्ट जे आहेत वेगवेगळे आपण पाहू शकतो, लहान ऑब्जेक्ट्स त्यांचं डिफ्रॅक्शन पॅटर्न सेपरेट होतात, त्यामुळे आपल्याला दोन ऑब्जेक्ट ते दोन सेपरेटली दिसतात. हे आहे रिझॉल्विंग पॉवर. आणखीन रिझॉल्विंग पॉवर आणखीन लिमिट ऑफ रिझॉल्युशन. लिमिट ऑफ रिझॉल्युशन म्हणजे हे जे मिनिमम लिनियर सेपरेशन आहे किंवा मिनिमम अँग्युलर सेपरेशन जे आहे की त्या अँग्युलर सेपरेशनला ते दोन ऑब्जेक्ट आपण डिस्टिंक्टली बघू शकतो.
minimum linear separation or minimum angular separation. For that angular separation or linear separation, we can see these two objects distinctly, hence this is called as limit of resolution. And reciprocal of limit of resolution is resolving power. Next point is Rayleigh's criteria for limit of resolution or for resolving power. सायंटिस्ट रॅले जे यांनी लिमिट ऑफ रिझॉल्युशनसाठी किंवा रिझॉल्विंग पॉवरसाठी, म्हणजेच काय, दोन ऑब्जेक्ट जे आहेत अनरिझॉल्व, वेल रिझॉल्व आणि जस्ट रिझॉल्व, यासाठी कधी म्हणायचे हे ऑब्जेक्ट्स, तर त्याच्यासाठी कंडिशन्स आहेत. त्या कंडिशन्स म्हणजे उदाहरणार्थ लिमिट ऑफ रिझॉल्युशन जे आहे, तर दोन ऑब्जेक्ट जे आहेत कमीत कमी किती अंतरावरती असल्यानंतर आपल्याला ते दोन दिसतात, त्यापेक्षा कमी अंतराला दोन न दिसता एक दिसतो, किंवा त्यापेक्षा जास्त अंतराला ते दोन दिसतात. हे जे आहे मिनिमम लिनियर सेपरेशन बिटवीन टू ऑब्जेक्ट्स. For that linear separation, we can see these two objects distinctly. This is called as limit of resolution, and reciprocal of limit of resolution is resolving power. Now observe this diagram. And first A is, this is unresolved condition. And for this unresolved condition, two objects are unresolved when the first minimum of two diffraction pattern is greater than central maximum of the two diffraction pattern. तर सेंट्रल मॅक्झिमम जे आहे ह्यांच्यामधलं अंतर जे आहे हे कमी असतं, आणि दोन मिनिमम जे आहेत पहिले मिनिमम ह्यांचे हे जास्त असतं अंतर, याला आपण अनरिझॉल्व कंडिशन म्हणतो. नेक्स्ट आहे बी. फर्स्ट मिनिमम ऑफ द डिफ्रॅक्शन पॅटर्न ऑफ सेकंड ऑब्जेक्ट इज कोइन्साइडिंग विथ द सेंट्रल मॅक्झिमम ऑफ द सेकंड अँड वाईस वर्सा. इन सच केस वी फाइंड द ऑब्जेक्ट टू बी जस्ट रिझॉल्व. तर यामध्ये दोन्हींचे मॅक्झिमा जे आहेत, हे पहिल्याचा मॅक्झिमा आणि दुसऱ्याचा मिनिमा, पहिला मिनिमा आणि हा सेंट्रल मॅक्झिमा आणि दुसऱ्याचा हा मिनिमा एकमेकाला कॉइन्साइड असतात. म्हणजे दोन्ही मॅक्झिमममधलं डिस्टन्स आणि दोन्ही पहिले मिनिमा जे डिस्टन्स आहे दोन्ही समान असतात. याला आपण जस्ट रिझॉल्व म्हणतो. जस्ट रिझॉल्व म्हणजे आपल्याला दोन्ही ऑब्जेक्ट जस्ट आपल्याला सेपरेट व्हायला तसे वाढतात. त्यानंतर थर्ड आहे वेल रिझॉल्व. टू ऑब्जेक्ट्स आर वेल रिझॉल्व व्हेन द डिस्टन्स बिटवीन फर्स्ट मिनिमम ऑफ द टू डिफ्रॅक्शन पॅटर्न इज ग्रेटर दॅन सेंट्रल मॅक्झिमा ऑफ द टू डिफ्रॅक्शन पॅटर्न. तर दोन्हींचा जे सेंट्रल मॅक्झिमा आहे, ह्या सेंट्रल मॅक्झिममला डिस्टन्स हे व्हेरी लार्ज असतं ॲज कम्पेअर टू टू मिनिमा. पहिले दोन मिनिमा आहेत ना, यांच्यापेक्षा हे डिस्टन्स जास्त असतं. यावेळी आपल्याला ऑब्जेक्ट दोन सेपरेटली दिसतात, याला वेल रिझॉल्व म्हणायचं. फॉर एक्झाम्पल इथं ॲनिमेशनमध्ये पण ते सेम दाखवलेलं आहे. अनरिझॉल्व, जस्ट रिझॉल्व आणि वेल रिझॉल्व इथं आहे. त्यामध्ये फॉर एक्झाम्पल इफ फोर व्हीलर, हे दोन हेडलाईट दिसतात बघा, हे दोन लाईट आहेत. इफ दीज टू लाईट्स आर, दॅट इज फॉर एक्झाम्पल फोर व्हीलर इज अप्रोचिंग टुवर्ड्स यू. ॲज फोर व्हीलर इज अप्रोचिंग टुवर्ड्स यू, these two headlights are separating as this vehicle is approaching towards you. म्हणजे लॉंग डिस्टन्सवरून आपल्याला नाईटला समजा सपोज फोर हेडलाईट लावून आपण गाडी आलेली आहे, आणि जशी ती गाडी जवळ येईल तसे दोन हेडलाईट जे आहेत जेवढ्या लॉंग डिस्टन्सवरती असेल तेवढे ते आपल्याला दोन हेडलाईट्स न दिसता एकच दिसतो सिंगल. जशी गाडी अप्रोचिंग असेल आपल्याकडे जवळ येईल त्यावेळी आपल्याला दोन हेडलाईट्स ते सेपरेटली झालेले दिसतील, आणि पूर्णपणे जवळ आल्यानंतर आपल्याला दोन ते गाडीचे हेडलाईट जे आहेत हे आपल्याला सेपरेट दिसतील. हे एक एक्झाम्पल आहे रॅले क्रायटेरियाचं लिमिट ऑफ रिझॉल्युशनसाठी. सेम इथं ह्या ॲनिमेशनमध्ये पण ते दाखवलेलं आहे. जस्ट रिझॉल्व कंडिशन, जस्ट रिझॉल्व कंडिशन, वेल रिझॉल्व अँड अनरिझॉल्व कंडिशन, ऑब्जेक्ट सिंगल कधी अँड जस्ट रिझॉल्युशन कधी, आणखी पूर्ण वेल रिझॉल्व कधी, हे यामध्ये दाखवलेलं आहे ॲनिमेशनमध्ये. नेक्स्ट पॉईंट इज रॅलेज क्रायटेरिया फॉर लिमिट ऑफ रिझॉल्युशन ऑर रिझॉल्विंग पॉवर. ह्याच्यामध्ये फर्स्ट आहे टू लिनियर ऑब्जेक्ट्स. आता दोन लिनियर ऑब्जेक्टसाठी आपण हे पाहायचं आहे. तर ह्या दोन लिनियर ऑब्जेक्टसाठी कन्सिडर टू सेल्फ लिमिनस ऑब्जेक्ट स्लिट्स सेपरेटेड बाय सम डिस्टन्स. आता दोन सेल्फ लिमिनस म्हणजे काय, ते स्वतःची लाईट त्याला बाहेर पडत असेल असे दोन ऑब्जेक्ट किंवा दोन स्लिट आपण जर घेतल्या, ह्या सेपरेटेड बाय सम डिस्टन्स, काही अंतरावरती दोन ह्या स्लिट आपण ठेवलेले आहेत. ह्याचं ॲज पर रॅलेज क्रायटेरिया द फर्स्ट मिनिमम ऑफ द डिफ्रॅक्शन पॅटर्न ऑफ द वन ऑफ द सोर्स शूड कोइन्साइड विथ द सेंट्रल मॅक्झिमम ऑफ द अदर. तर हे दोन जे स्लिट आपण घेतल्यात, ह्या दोन्ही स्लिटचे जे डिफ्रॅक्शन पॅटर्न मिळतील, ह्या डिफ्रॅक्शन पॅटर्नमध्ये फर्स्ट मिनिमा जे आहे हा डिफ्रॅक्शन पॅटर्नचा अदरचा सेंट्रल मॅक्झिमा याला जर कोइन्साइड असेल तर ही जस्ट रिझॉल्विंग कंडिशन असते. या जस्ट रिझॉल्विंग कंडिशनसाठी अँग्युलर सेपरेशन जे आहे किंवा पोझिशन ऑफ द फर्स्ट प्रिन्सिपल मिनिमम इज, पहिला प्रिन्सिपल मिनिमम जे आहे हा सेंट्रल मॅक्झिममपासून किती अँग्युलर सेपरेशन वाढतो असतो तो डी थिटा. हे इक्वेशन आपण ऑलरेडी काढलेलं आहे. लॅम्डा बाय ए इज द स्लिट विड्थ, लॅम्डा इज द वेवलेंथ ऑफ लाईट युज्ड, आणि डी थिटा जे आहे हे अँग्युलर सेपरेशन आहे फर्स्ट मिनिममचं सेंट्रल मॅक्झिममपासून. ॲज दिस मिनिमम कोइन्साइड्स विथ द सेंट्रल मॅक्झिमा ऑफ द अदर, दिस मस्ट बी मिनिमम अँग्युलर सेपरेशन बिटवीन द टू ऑब्जेक्ट्स, अँड हेन्स
द लिमिट ऑफ रिझॉल्युशन ऑफ दॅट इन्स्ट्रुमेंट. आता हे जे मिनिमम आहे हे सेंट्रल मॅक्झिमाला पहिल्याच्या दुसऱ्याचं मिनिमम जे आहे हे कोइन्साइड असतं, म्हणूनच हे जे आहे हेच लिमिट ऑफ रिझॉल्युशन आहे, मिनिमम अँग्युलर सेपरेशन आहे, म्हणून आपण हे दोन्ही इक्वेट केले. तर लिमिट ऑफ रिझॉल्युशन जे आहे हे असं येतं डी थिटा बाय लॅम्बडा बाय ए दिस इक्वल टू लिमिट ऑफ रिझॉल्युशन. हे मिनिमम सेपरेशन जे आहे हेच लिमिट ऑफ रिझॉल्युशन आहे, म्हणून लॅम्बडा बाय ए घेतलं इथं. मिनिमम सेपरेशन बिटवीन द टू लिनियर ऑब्जेक्ट्स दॅट आर जस्ट रिझॉल्व्ड ॲट डिस्टन्स डी फ्रॉम द इन्स्ट्रुमेंट बाय. आता मिनिमम सेपरेशन जे आहे दोन लिनियर ऑब्जेक्टमधलं फॉर जस्ट रिझॉल्व कंडिशन हे डी असेल कॅपिटल डी. तर वाय इज इक्वल टू डी इंटू डी थिटा, that is d into d theta is lambda by a, this is d by lambda by a, this is the minimum separation between two linear objects. हे दोन ऑब्जेक्ट मधलं मिनिमम लिनियर सेपरेशन काढायचं इक्वेशन आहे लॅम्बडा y इक्वल टू d लॅम्बडा बाय a. नेक्स्ट वन इज पेअर ऑफ पॉइंट ऑब्जेक्ट्स. आता रायले क्रायटेरिया जे हा रायले क्रायटेरिया आपण पेअर ऑफ पॉइंट ऑब्जेक्टसाठी यूज करायचा आहे. त्यामध्ये ही डायग्राम पहा, schematic diagram showing formation of array, disk and ring. हे real arrays disk obtained by using laser न obtain झालेली ही disk आहे. In the case of microscope the objects to be viewed are similar to point objects. तर मायक्रोस्कोप मध्ये आपण जे ऑब्जेक्ट पाहतो ते सिमिलर टू पॉइंट ऑब्जेक्टचे असतात ते. The diffraction pattern of such objects consists of central bright disk surrounded by concentric rings called array disk and rings as shown in figure A. फिगर मध्ये दाखवल्याप्रमाणे हे जे पिन होल जे आहे सर्क्युलर ॲपर्चर यातून जे लाईट आपण पास केली तर इथं अशा सर्क्युलर रिंग्स तयार होतात. ह्या सेंट्रल ब्राईट आहे, डार्क आहे, ॲरेज डिस्क म्हणायचं याला, ॲरेज रिंग आहे आणि ॲरेज डिस्क म्हणायचं संपूर्ण याला. हे डायग्राम तयार झाले. Abbe was the first to study this thoroughly and apply it to Fraunhofer diffraction. हे ॲबेनं फर्स्ट स्टडी केलेलं आहे आणि हे फ्रॉनहॉफर डिफ्रॅक्शनसाठी वापरलेलं आहे, अप्लाय केलेलं आहे. फिगर बी शोज अ रियल ॲरे डिस्क फॉर्म्ड बाय पासिंग अ रेड लेसर बीम थ्रू 90 मायक्रोमीटर पिन होल ॲपर्चर दॅट शोज सेव्हरल ऑर्डर रिंग्स ऑफ डिफ्रॅक्शन. तर ह्यामध्ये लेसर जे लेसरचं बीम हा 90 मायक्रोमीटर एवढ्या पिन होलवरती पाडून आपण ही ॲरेची डिस्क जे आहे रिंग जे आहेत ह्या तयार झाल्यात लेसरवरती. रेड लेसर जे आहे रेड लेसरने ह्यामध्ये फॉर्म केलेला आहे. नेक्स्ट वन इज रिझॉल्विंग पॉवर ऑफ अ मायक्रोस्कोप. आता आपण मायक्रोस्कोपची रिझॉल्विंग पॉवर इथे पाहायची आहे. त्यासाठी कन्सिडर दिस डायग्राम अँड दिस ॲनिमेशन. नाउ 2 point objects O and O dash separated by a distance A in front of an objective AB of a microscope. आता इथं मायक्रोस्कोप आहे, याचा ॲपर्चर जे आहे AB आहे, याच्या इन फ्रंटला आपण O आणि O dash हे दोन आपण पॉईंट ठेवले आहेत, ऑब्जेक्ट आहेत आणि ह्याच्या दोघांमधलं अंतर जे आहे स्मॉल ए इतकं आहे. If n is the refractive index of this medium and lambda n wavelength of light used and 2 alpha is the angular separation between the objects at the object. आता हे ओ डॅश जे आहे त्याची इमेज जी आहे ह्या दोन ऑब्जेक्टची इमेज इथं फॉर्म होते आय आणि आय डॅश. हे जे दोन इमेज आहेत ह्या दोन ऑब्जेक्टचे डिफ्रॅक्शन पॅटर्न आपण दाखवले आहेत, ते जिथं पण दाखवले आहे. दोन ऑब्जेक्ट याची इमेज इकडे फॉर्म झालेले आहे, याचे डिफ्रॅक्शन पॅटर्न जे इथं डिफ्रॅक्शन पॅटर्न दाखवले तिथं. हे दोन ऑब्जेक्टमधून जाणारे रे जे आहेत हे रे इन्सिडेंट होऊन रिफ्रॅक्ट होऊन आपल्याला इथं दोन इमेज फॉर्म होतात आणि हे जस्ट रिझॉल्व आहे. जस्ट रिझॉल्व कंडिशनचे इथं आपण दोन जे ऑब्जेक्ट आहे ह्यांचे डिफ्रॅक्शन पॅटर्न इथं दाखवले आहेत ॲनिमेशनमध्ये. नाउ ॲज पॉईंट आय इज सिमेट्रिक विथ रिस्पेक्ट टू ओ. आता ह्या ओला जे आहे ह्या ओला आय हा सिमेट्रिक आहे, म्हणजे ओ पासून ए पर्यंत आणि ए पासून आय पर्यंत डिस्टन्स आणखीन ओ पासून बी पर्यंत आणि बी पासून आय पर्यंत डिस्टन्स समान आहे, म्हणून हे सिमेट्रिक आहे. दस द पाथ ए आय अँड बी आय आर इक्वल. आता ए पासून आय पर्यंत हा पाथ, बी पासून आय पर्यंत हा पाथ इक्वल आहेत, समान डिस्टन्स आहेत, म्हणून दस द ॲक्च्युअल पाथ डिफरन्स इज बी डॅश ओ डॅश बी मायनस ओ डॅश ए. आता ओ डॅश पासून बी पर्यंत अंतर आणि ओ डॅश पासून ए अंतर जे हे डिफरंट आहे, त्यामुळे दोघांच्यामधला पाथ डिफरन्स आहे हा पाथ डिफरन्स. फ्रॉम दिस फिगर इट कॅन बी प्रूव्ड दॅट द पाथ डिफरन्स डी ओ डॅश. आता आपण हे जिथं डायग्राम आपण इथं एनलार्ज केलेले आहे,
तर डी ओ डॅश हे प्लस ओ डॅश सी हे जे अंतर आहे हे आपण फ्रॉम फिगर आपण काढू शकतो असं 2a साइन अल्फा इतकं येतं हे. नेक्स्ट वन इज मायक्रोस्कोप विथ पेअर ऑफ नॉन लिमिनस ऑब्जेक्ट डार्क ऑब्जेक्ट. आता आपण मायक्रोस्कोपमध्ये रिझॉल्विंग पॉवर पाहतोय, त्यामध्ये फर्स्ट पेअर ऑफ नॉन लिमिनस ऑब्जेक्ट किंवा त्याला आपण डार्क ऑब्जेक्ट म्हणतो. नॉन लिमिनस ऑब्जेक्ट्स आर इल्युमिनेटेड बाय सम एक्सटर्नल सोर्स. नॉन लिमिनस म्हणजे काय, त्यांची ओन लाईट स्वतःची लाईट नसते, बाहेरची एक्सटर्नल लाईट त्यावरती इन्सिडेंट होऊन तो वर्क होत असतो, एक्सटर्नल सोर्सची लाईट. द आयपीस इज फिल्ड विथ सम ट्रान्सपरंट मटेरियल. आता आयपीसमध्ये काही ट्रान्सपरंट मटेरियल फिल केलेलं असतं, भरलेलं असतं. लेट द वेवलेंथ ऑफ लाईट इन दिस मटेरियल बी. आता ज्या मटेरियल मीडियममध्ये जी लाईटची वेवलेंथ आहे ती लॅम्बडा एन म्हटलं आपण, लॅम्बडा डिवाइड बाय एन येतो. एन हे रिफ्रॅक्ट इंडेक्स त्या मीडियमचा आहे, लॅम्बडा being the wavelength of light in air and n is the refract index of medium. आता लॅम्बडा ही एअर मधली वेवलेंथ आहे आणि मीडियम मधली वेवलेंथ जे लॅम्बडा एन आहे, ज्या मीडियमचा रिफ्रॅक्ट इंडेक्स एन आहे त्याचा. In such a setup the path difference at the first dark ring is lambda n. आता ह्या सेटअपमध्ये पाथ डिफरन्स जे आहे फर्स्ट डार्क रिंगचा हा लॅम्बडा एन येतो. दस 2a साइन अल्फा हे जे एपर्चर आहे हे इक्वल टू पाथ डिफरन्स जे आहे हे इक्वेट केलेला हा पाथ डिफरन्स लॅम्बडा एनला, दॅट इज लॅम्बडा एन हे परत लॅम्बडा बाय एन इथं आहे हे पुट केले व्हॅल्यू. तर टर्म्स रिअरेंज केल्यानंतर ए इक्वल टू टू साइन अल्फा इकडे घेतल्यानंतर लॅम्बडा अपॉन 2n साइन अल्फा येतं आणि एन साइन अल्फा जे आहे याला आपण न्यूमेरिकल एपर्चर म्हणतो, लॅम्बडा अपॉन 2 इंटू एन ए. द फॅक्टर एन साइन अल्फा इज कॉल्ड न्यूमेरिकल एपर्चर, दॅट इज एन ए, and A is the linear separation slit width. Thus resolving power is R equal to 1 by A. Reciprocal of this limit of resolution is resolving power. This is limit of resolution A, lambda upon 2n sin alpha. Alpha is semi-vertical angle, n is refractive index, lambda is the wavelength of light in air, A is the limit of resolution for this microscope for non-luminous object, and resolving power equal to reciprocal of this limit of resolution, hence inverting this, that is 2 Na upon lambda. This is resolving power for microscope for non-luminous object. Next one is microscope with self luminous point object. आता आपण resolving power जे ही मायक्रोस्कोप साठी आणि यामध्ये सेकंड आहे मायक्रोस्कोप विथ सेल्फ लिमिनस पॉइंट ऑब्जेक्ट. आता आपण ऑलरेडी नॉन लिमिनस ऑब्जेक्ट पाहिला, तर नेक्स्ट आहे सेल्फ लिमिनस ऑब्जेक्ट. तर सेल्फ लिमिनस ऑब्जेक्ट जे आहे त्यामध्ये जी स्वतःची लाईट असते, ओन लाईट असते इमिट होणारी, अप्लाइंग अबेज थेरी ऑफ एरेज डिस्क अँड रिंग टू फ्रॉन अपर डिफ्रॅक्शन ड्यू टू पेअर ऑफ सेल्फ लिमिनस पॉइंट ऑब्जेक्ट्स. द पाथ डिफरन्स बिटवीन द एक्स्ट्रीम रेज ॲट द फर्स्ट डार्क रेंज इज गिवन बाय 1.22 लॅम्बडा. आता अबेजचं जी थेरी आहे ही एरे डिस्कसाठी वापरली फ्रॉन अपर डिफ्रॅक्शनमध्ये, आणि हा जे पाथ डिफरन्स आहे हा पाथ डिफरन्स 1.22 लॅम्बडा आहे, तो हा कॅल्क्युलेट केलेला आहे. Thus for the requirement of just resolution 2a sin alpha हा आपण पाथ डिफरन्स इक्वेट केला आहे 1.22 लॅम्बडाला, हे 2a sin alpha हे पाथ डिफरन्स आहे. तर आपण टर्म्स रिअरेंज केल्यानंतर ए इथंच ठेवलं, 2a इकडे आणलं तर डिवाइड होईल 1.22 लॅम्बडा अपॉन 2 sin alpha. दिस इज ए इक्वल टू लिमिट ऑफ रेझोल्युशन अँड 1.22 लॅम्बडा अपॉन 2n sin alpha. इफ रिफ्रॅक्ट इंडेक्स इज देअर, जर मीडियम नसेल, एअर व्हॅक्यूम फ्री स्पेस असेल तर हे असं येतं, आणि रिफ्रॅक्ट इंडेक्स जर आपण वेगळं मीडियम जर फिल केलं तर ते त्याचा रिफ्रॅक्ट इंडेक्स यांचं तर यान इथं येतं. then हे 1.22 डिवाइड बाय 2 इज 1.61 लॅम्बडा अपॉन n sin alpha, and this n sin alpha is Na, that is numerical aperture, 0.61 lambda by Na. This is the limit of resolution for microscope with self luminous point object. The resolving power R is reciprocal of limit of resolution, that is inverting this Na by 0.61 lambda. For better resolution, A should be minimum. This can be achieved by using an oil filled objective with provides high value of n. तर आपण रिझॉल्युशन जास्त पाहिजे असेल तर ए शुड मिनिमम ए कमी पाहिजे, आणि यासाठी आपण हे कसं अचीव करू शकतो, तर ऑइल फिल केल्यामुळे रिफ्रॅक्ट इंडेक्स वाढतो, आणि रिफ्रॅक्ट इंडेक्स वाढल्यामुळे ते लिमिट ऑफ रिझॉल्युशन कमी होतं, आणि लिमिट ऑफ रिझॉल्युशन कमी झाल्यानंतर रिझॉल्विंग पॉवर वाढते. हे बेटर रिझॉल्युशनसाठी ऑइल फिल्ड मायक्रोस्कोप असतात. नेक्स्ट पॉइंट इज रिझॉल्विंग पॉवर ऑफ टेलिस्कोप.
आता टेलिस्कोपचे आपण रिझॉल्विंग पॉवर पाहिजे आहे. त्यासाठी कन्सिडर दिस डायग्राम अँड दिस ॲनिमेशन. टेलिस्कोप्स आर नॉर्मली यूज्ड टू सी डिस्टंट स्टार्स. लॉंग डिस्टन्सचे ऑब्जेक्ट जे आहेत हे लॉंग डिस्टन्सचे मोठे ऑब्जेक्ट आपल्याला पाहण्यासाठी आपण जनरली टेलिस्कोप वापरतो. Objective AB of telescope receiving two sets of parallel beams from two distant objects with an angular separation theta. आता AB जे आहे, AB हे टेलिस्कोपचं ऑब्जेक्टिव्ह आहे आणि दोन लॉंग डिस्टन्सपासून येणारे जे ऑब्जेक्ट्स आहेत पॅरल रेज आहेत, हे पॅरल रेज अँग्युलर सेपरेशन जे यांचं हा रे आणखीन हा रे याच्यामधलं अँग्युलर सेपरेशन थीटा आहे. दोन लॉंग डिस्टन्सपासून येणारे ऑब्जेक्ट रेज आहेत इथं पण दाखवलेलं आहे. हे दोन लॉंग डिस्टन्सपासून येणारे ऑब्जेक्ट यांच्यामधला अँगल हा थीटा आहे. Resolving power of a telescope is then defined as the reciprocal of the least angular separation between the object that are just resolved. तर लिस्ट अँग्युलर सेपरेशन म्हणजे काय? कमीत कमी अँग्युलर सेपरेशन आहे. या कमीत कमी अँग्युलर सेपरेशनला ते दोन ऑब्जेक्ट आपण डिस्टिंक्टली बघू शकतो. त्यापेक्षा कमी अँग्युलर सेपरेशन असेल तर आपण एकच ऑब्जेक्ट बघतो, तो सिंगल दिसतो. जास्त अँग्युलर सेपरेशन असेल तर दोन ऑब्जेक्ट दोन दिसतात. पण कमीत कमी जे अँग्युलर सेपरेशन आहे ते आपण लिस्ट अँग्युलर सेपरेशन म्हणायचं आणि ह्या लिस्ट अँग्युलर सेपरेशनचा आपण रेसिप्रोकल घेतला तर आपल्याला त्याची टेलिस्कोपची रिझॉल्विंग पॉवर मिळते. द पाथ डिफरन्स बिटवीन द एक्स्ट्रीम रेज ॲट द फर्स्ट डार्क रिंग इज गिवन बाय 1.22 लॅम्बडा. आता हे लॉंग डिस्टन्सच्या ऑब्जेक्टपासून येणारे रेज तर रिफ्रॅक्ट होऊन इथं मिळाले आहेत आणि आय आणि आय डॅश ह्या दोन इमेज फॉर्म झाल्यात. आणि ह्या दोन इमेज जे या दोन्ही इमेजचे डिफ्रॅक्शन पॅटर्न आपण दाखवले तर ह्या ऑब्जेक्टचे डिफ्रॅक्शन पॅटर्न इथं पण ॲनिमेशनमध्ये सेम आहे. हे दोन ऑब्जेक्टपासून आलेले रेज आहेत. हे असे लॉंग डिस्टन्सचे ऑब्जेक्टचे रेज इथं ह्या टेलिस्कोपमध्ये इन्सिडेंट होतात आणि हे रेज आहेत हे रिफ्रॅक्ट होऊन आपल्या इथं ए डॅश बी डॅश ह्या दोन आय डॅश ह्या इमेज मिळाल्यात आणि ह्यांचे डिफ्रॅक्शन पॅटर्न जे दाखवले आपण इथं डिफ्रॅक्शन पॅटर्न ए आणि बी ऑब्जेक्टचे. त्यामधलं जे फर्स्ट डार्क रेंज आहे त्याचं पाथ डिफरन्स हा 1.22 लॅम्बडा येतो आणि हा पाथ डिफरन्स आपण इफ डी इज द ॲपर्चर ऑफ द टेलिस्कोप डायमीटर ए बी ऑफ ऑब्जेक्टिव्ह ही ए बी जी डायमीटर आहे ना त्याला ॲपर्चरला डायमीटर डी म्हणलं कॅपिटल डी ह्या ए बीच्या ह्या लेन्सचा. तर पाथ डिफरन्स जे आहे बी आय मायनस ए आय डॅश बी आय डॅश. आता बीपासून आय डॅशपर्यंत आणि ए पासून आय डॅशपर्यंतचा हा जे दोन्ही अंतर आहे ह्यामधला डिफरन्स आहे हा डिफरन्स डी इंटू थिटा येतं लिमिट ऑफ रेझोल्युशन आणि डायमीटर ॲपर्चर. तर हा आपण पाथ डिफरन्स इक्वेट केला 1.22 लॅम्बडाला. तर रिअरेंज केल्यानंतर थिटा इक्वल टू 1.22 लॅम्बडा बाय डी हे लिमिट ऑफ रिझॉल्युशन फॉर टेलिस्कोप येतं. आणि याचा जर रेसिप्रोकल घेतला रिझॉल्विंग पॉवर तर हा रेसिप्रोकल आर रिझॉल्विंग पॉवर फॉर टेलिस्कोप इज रेसिप्रोकल ऑफ लिमिट ऑफ रिझॉल्युशन इज इन्वर्टिंग दिस थिटा दॅट इज डी बाय 1.22 lambda. This is the resolving power of telescope and here d is diameter of this aperture and lambda is the wavelength of light used. The same is shown here in this animation as well as in diagram. This is the resolving power of telescope. Next one is radio telescope. Now this radio telescope is wavelengths of radio waves are in meter. आता रेडिओ वेव्ह जे तर रेडिओ वेव्हची वेवलेंथ ही मीटरमध्ये असते. रेडिओ वेव्हची वेवलेंथ ही जास्त असते म्हणून याला आपण यामध्ये रेडिओ वेव्ह जो वापरले म्हणून आपण याला रेडिओ टेलिस्कोप म्हणतो आपण. इफ वी वॉन्ट टू हॅव सेम लिमिट ऑफ रिझोल्युशन सो ॲज दॅट ऑफ द ॲन ऑप्टिकल टेलिस्कोप द डायमीटर दॅट इज ॲपर्चर ऑफ द रेडिओ टेलिस्कोप शुड बी व्हेरी लार्ज ॲट लिस्ट सम किलोमीटर. म्हणजे आपल्याला जे टेलिस्कोप आहेत ऑप्टिकल टेलिस्कोप म्हणजे लाईटचा यूज करून जे आपण टेलिस्कोप वापरतो ते जे त्यासाठी जर आपण डायमीटर ठेवायचं असेल तर हा डायमीटर ह्या रेडिओ टेलिस्कोपसाठी तेवढीच रिझॉल्विंग पॉवर पाहिजे असेल तर हे डायमीटर ह्या टेलिस्कोपचे सेव्हरल किलोमीटरमध्ये होतात. सेव्हरल किलोमीटरमध्ये हे जे डायमीटर आहेत ह्या टेलिस्कोपमध्ये डायग्राममध्ये दाखवले टेलिस्कोप आहे तर हे रेडिओ टेलिस्कोप आहे. ह्या रेडिओ टेलिस्कोपचा डायमीटर जे हा सेव्हरल किलोमीटरमध्ये पाहिजे जर आपल्याला तेवढीच रिझॉल्विंग पॉवर लिमिट ऑफ रिझॉल्युशन ठेवायची असेल तर ॲज दॅट ऑफ दिस ऑप्टिकल टेलिस्कोप. ऑप्टिकल टेलिस्कोप इतकी जर आपण याची लिमिट ऑफ रिझॉल्युशन ठेवायची असेल तर याचा डायमीटर आपला रेडिओ टेलिस्कोपचा सेव्हरल किलोमीटरमध्ये ठेवायला पाहिजे. पण ऑब्वियसली अ सिंगल डिस्क ऑफ सच लार्ज डायमीटर्स impractical. In such case arrays of antennas spread over several kilometers are used. आपल्याला एकच एवढ्या सेव्हरल किलोमीटर डायमीटरचा अँटेना फॉर्म करता येत नाही, हे इनप्रॅक्टिकल आहे. प्रॅक्टिकल शक्य नाही म्हणून काय करायचे छोटे छोटे स्मॉल डायमीटरचे असे सेव्हरल किलोमीटर हे अँटेना स्प्रेड केलेले असतात ॲरेज. Ghent Microwave Radio Telescope GMRT located at
Narayangaon near Pune, Maharashtra uses such a array consisting of 30 dishes of 45-meter diameter each spread over 25 km. It is the largest distance between two of its antenna. तर हा रेडिओ टेलिस्कोप हा इंडियामध्ये नारायणगाव जे आहे, नारायणगाव नियर पुणे महाराष्ट्र इथं आहे. आणि हा जे आहे याच्या 30 डिश आहेत, छोटे छोटे डिश जे आहेत, जसं आपला डिश अँटेना असतो तसे डिश अँटेनाचे काही डिश असतात. हे डिश आहेत हे 45 मीटर डायमीटरचे आहेत आणि हे 25 किलोमीटर एवढ्या एरियामध्ये स्प्रेड झालेले आहेत. हा रेडिओ टेलिस्कोप आहे, GMT टेलिस्कोप, GMRT टेलिस्कोप ॲट नारायणगाव पुणे महाराष्ट्र. असे स्मॉल 30 डिशेस आहेत. इन्स्टेड ऑफ constructing one large disk, small discs are formed, dishes are formed, that is 30 dishes of 45 meter diameter and spread over 25 kilometer. 25 किलोमीटर एरियामध्ये हे 30 डिशेस आहेत 45 मीटर डायमीटरच्या. हा रेडिओ टेलिस्कोप आहे, GMRT गेंट मायक्रोवेव्ह मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप. द फोटोग्राफ ऑफ 5 GMRT डिशेस इज शोन इन फिगर. ह्या 5 डिशेस आपण इथं फक्त 5 डिश दाखवल्या. अशा हे नारायणगावमध्ये ते 30 डिश आहेत. इथं आपण ह्या डायग्राममध्ये 5 डिश दाखवले आहेत. द हायेस्ट अँग्युलर रिझॉल्युशन अचिव्हमेंट रेंजेस फ्रॉम अबाउट 60 आर्क सेकंड, दॅट इज आर्क सेकंड इज 36,000 पार्ट ऑफ द डिग्री. 1 डिग्रीचे 3600 दॅट इज 3600 पार्ट, म्हणजे 1 डिग्रीचा 3600 पार्ट केल्यानंतर त्यातला 1 पार्ट जे आहे एवढे स्मॉल रिझॉल्युशन असते त्याचं. ॲट द लोएस्ट फ्रिक्वेन्सी ऑफ 50 मेगाहर्ट्स, याची फ्रिक्वेन्सी जे लोएस्ट 50 मेगाहर्ट्स टू अबाउट 2 आर्क सेकंड, दॅट इज 1.4 गिगाहर्ट्स. 50 मेगाहर्ट्सपासून याची 1.4 गिगाहर्ट्स एवढी फ्रिक्वेन्सी आहे, फ्रिक्वेन्सी या रेडिओ टेलिस्कोपची. आणि आपल्याला आता फोटोग्राफ बघायचा आहे, व्हिडिओ बघायचा आहे. तो व्हिडिओ आहे हा नारायणगाव येथील हा जे टेलिस्कोप आहे, जे अशा डिस्क जे आहेत, अशा डिस्क 30 डिस्क आहेत 45 मीटर डायमीटरच्या. 25 किलोमीटर एरियामध्ये असे डिस्क जे आहेत, ह्या डिस्क असे हे ॲरेज आहेत ह्या डिस्कचे स्प्रेड केलेले आहेत 25 किलोमीटरमध्ये. 30 डिस्क आहेत असे छोटे छोटे 30 डिस्क आहेत अँटेनाचे. 45 मीटर प्रत्येक अँटेनाचे डायमीटर आहे. असे 30 डिस्क आहेत आणि ह्या 30 डिस्क जे आहेत 45 किलोमीटर जे आहे 25 किलोमीटर एवढ्या एरियामध्ये हा स्प्रेड झालेले आहेत. आणि हा रेडिओ टेलिस्कोप आहे, GMRT नारायणगाव नियर पुणे महाराष्ट्र. Thank you for watching this video. Keep watching videos, and for other videos see description box of this video, and don't forget to subscribe, like and share.